नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया गावच्या शेवगाच्या शेंगाचं ज्यूस. हे बघा, आत्ताच फ्रेश फ्रेश शेंगा आहेत, झाडाचं आत्ताच तोडले आहेत आम्ही. आमच्या दारापुढे शेवग्याचं झाड आहे, एकदम पौष्टिक असतो म्हणून आम्ही घरापुढेच शेवग्याचं झाड लावलो आहोत. शेवग्याचं पाला पण चांगलं असते, शेंगा पण चांगले असतात, पौष्टिक असतो. चला मग ज्यूस बनवायला सुरुवात करूया. शेवग्याचे शेंगा फार गुणकारिक असतो. शेवग्याच्या शेंगाला मी 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतले आहे. शेवग्याच्या शेंगाला आपण बारीक कट करून घेऊया. दोन्ही साईडचं कट करून टाकूया. या पद्धतीने सर्व शेंगाचे तुकडे करून घेऊया. आपले शेंगा बारीक बारीक कट करून झाले आहे. शेवग्याच्या शेंगाचा शिलटा काढूया. या पद्धतीनं शेवग्याच्या शेंगाचे सर्व शिलटा काढून घेऊया. शेवग्याच्या शेंगाचा शिलटा पूर्ण काढून झाला आहे. एक मोठा कांदा कट करूया. कांद्याचं बोड काढून टाकूया, चांगलं राहत नाही. कांद्याचा शिलटा काढून टाकूया. कांद्याचा मोठा मोठा खाप करूया. आपला कांदा कट करून झाला आहे. थोडीशी कोथिंबीर घेऊन घेऊया. कोथिंबीर घेऊन झाला आहे. एक टमाटर स्वच्छ धुवून घेतले आहे. टमाट्याला कट करूया. टमाट्यामधले बिया चांगले नसतात, आपण काढून टाकूया. टमाट्यामधले बिया पूर्ण काढून झाले आहे. टमाट्याला मोठं मोठं कट करून घेऊया. आपला एक टमाटा कट करून झाला आहे. कोथिंबीर देऊन घेतलेली कट करूया. आपला कोथिंबीर कट करून झाला आहे. कुकर घेऊया. कुकर मध्ये 2 शेवग्याचे शेंगा कट केलेले टाकूया. एक मोठा कांदा कट केलेला टाकूया. एक टमाटा कट केलेला टाकूया. अर्धा चम्मच जिरा टाकूया. 9 मिरे टाकूया. एक दालचिनीचा तुकडा टाकूया. 7 लवंग टाकूया. अर्धा चम्मच सोप टाकूया. लसणाचे पाकळ्या 7 सोलून घेतलेले टाकूया. कट केलेली कोथिंबीर थोडीशी टाकूया. अर्धा चम्मच मीठ टाकूया. या तांब्यानं 1 तांब्या आपण पाणी टाकूया. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. गॅसवर कुकर ठेवूया. 4 शिट्ट्या होऊ देऊया. 4 शिट्ट्या झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. साईडला ठेवूया. 2 मिनिटं झाले आहेत. आपल्या कुकरची हवा गेली का बघूया. कुकरची हवा गेली आहे. कुकरचं ढक्कन काढूया. आपले शेवग्याचे शेंगा शिजले का बघूया. किती छान शिजले आहे आपले शेवग्याचे शेंगा, एकदम नरम नरम. पातेलं घेऊया. चाळणीमध्ये काढूया. हे शेवग्याचे शेंगा आपण एक एक काढून घेऊया प्लेटमध्ये. हे फेकून द्यायचं नसते, असेच ठेवूया. शेवग्याच्या शेंगामधलं गर काढून घेऊया. असेच सर्व शेंगाचे आपण गर काढून घेऊया. पूर्ण शेवग्याच्या शेंगामधला गर काढून झाला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. ज्यूसचं मटेरियल मिक्सरच्या भांड्यात टाकूया. मिक्सरला वाटून घेऊया. वाटून झाला आहे. किती बारीक झाला आहे. वाटून घेतलेलं मटेरियल आपण ज्यूसच्या पाण्यामध्ये टाकूया. शेवग्याच्या शेंगाचं ज्यूसचं मिश्रण सर्व मिक्स करून झालं आहे. गॅस पेटवूया. कुकर ठेवूया. कुकर गरम होऊ देऊया. आपला कुकर गरम झाला आहे. 2 चम्मच तूप टाकूया. तूप किंवा बटर पण टाकू शकता. तूप गरम झाला आहे. शेवग्याच्या शेंगाचा ज्यूस टाकूया. त्याला चांगली एक उकळी येऊ देऊया. त्याला फिरवूया. झाकून ठेवूया. आपल्या शेवग्याच्या ज्यूसला उकळी आली आहे का बघूया. किती छान उकळी आली आहे. आपण गॅस बंद करूया.
आपल्या शेवग्याच्या शेंगाचा ज्यूस बाउलमध्ये गाळून घेऊया. चमचने असं फिरूया. असं चाळणीने गाळून घेतल्याने आता चोथा निघत आहे. हे चोथा टाकून देऊया. आपला शेवग्याच्या शेंगाचा ज्यूस तयार झाला आहे. हे बघा किती छान झाला आहे, गाढा गाढा एकदम. हप्त्यामध्ये 1-2 वेळेस तर ज्यूस करून पिल्याने चांगलं असते, पौष्टिक असतो. थोडीशी कोथिंबीर टाकूया. शेवग्याच्या शेंगाचं ज्यूस या पद्धतीनं बनवून पहा, पिऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.